तिची लाजरी त्या नारी जगती महान बनती आत्माच तो ईश्वरी मानावे जननीस देव अपुला पूजा तिची नेहमी मानावे जननीस देव अपुला पूजा तिची नेहमी आईचा महिमा अगाध जगती गावी तिची आरती गावी तिची आरती गावी तिची आरती. आताच आमच्या लायन्स क्लब ऑफ शनिवारवाडीचे सिनियर मेंबर अनिल गांधी सर आणि रेश्मा गांधी मॅडम या उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसेच कर्नाड पाटील सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. जन्माला आल्यानंतर आई बरोबरच बाबांशी आपली नाती जुळत असते. दोघे मिळून आपले संगोपन करत असतात. पण कवींनी बाबांवर फारच कमी लिहिलेले. आई बाबा ही संसाराची दोन चाकं असतात हे सांगणारी पुढचीही अष्टाक्षरी कविता ऐकूया. माया. जन्मदाते माय बाप कसा हो उत्तराई जन्मदाते माय बाप कसा हो उत्तराई नित पूजावे दयान अशी दोघांची पुण्याई जन्मदाते माय बाप कसा हो उत्तराई नित पूजावे दयान अशी दोघांची पुण्याई सरात जागृनिया तरी हाताचा पाळणा निज छोट्या मोठ्या दिसरात जागुनिया करी हाताचा पाळणा छोट्या मोठ्या आजारात निजन होती नयना हौस मौज मारोनिया केले माझे लाड खोड चंदनाच्या खोडा परी झिजुनिया थोड थोड ईश्वराची माझ्यावरी कृपा जाहली अपार तुम्ही माझे माय बाप कसे फेडू उपकार सार काही माझ्यासाठी मीच त्यांचा जीव प्राण सार काही माझ्यासाठी मीच त्यांचा जीव प्राण मोठा झाल्यावरी मला नाही उरली ती जाण माफ करा माय बाप चूक घाला पदरात सेवा करत तुमची आता जगेन सुखात नको विसर आईचा नको विसर आईचा नको उपेक्षा बाबांची नको विसर आईचा नको उपेक्षा बाबांची काळ जात त्यांच्या माया करू कदर त्यागाची जन्मदाते माय बाप कसा हो उतराई नित पूजावे दयान अशी दोघांची पुण्याई अशी दोघांची पुण्याई. ही कविता ऐकून बाप मंडळी सुखावली. मूल थोडं मोठं झालं की शाळेत जातं. आई ही मुलाची पहिली गुरु असते. तर शाळेत गेल्यानंतर त्याला गुरु भेटतो. ज्या शाळेत जायला लागू नये म्हणून मुलं भोकाड पसरतात त्याच शाळेतून 10वीच्या निरोप समारंभात त्याचे डोळे भरले. अशी ही मनापासून आवडणारी शाळा तिच्याविषयी व गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी पुढील रचना शार्दूल विक्रीडित वृत्तातील शाळा.
ही शाळा जी आहे आपल्या वेळची शाळा आहे, जुनी शाळा, त्याच्यावर लिहिलेलं आहे. आत्ताची शाळा वेगळी आहे खूप. शाळेने जपले मला घडविले पाजून संजीवनी, शाळेने जपले मला घडविले पाजून संजीवनी, मातीचे मडके जसे बनवितो कुंभार चाकावरी, शाळेने जपले मला घडविले पाजून संजीवनी, मातीचे मडके जसे बनवितो कुंभार चाकावरी, शिस्तीचा बडगा छडी जवळती होता दरारा. असा आपण छड्या होत्या ना, आता छडी म्हणून चालते. शिस्तीचा बडगा छडी जवळती होता दरारा असा, निस्वार्थी हृदय मनी कळवळा ज्ञानार्पणा लालसा, भीती आदर युक्त आज अजूनी आहे मनी आमच्या, आयुष्या दिधली अशी शिकवणी अंधार गेला लया, आहे अमृत लाभले मज तिथे आयुष्य सिंचावया, बागेची करतो मशागत आता आनंद वेचावया, शाळेतील गुरुजना नमन हे ज्यांनी दिली पात्रता, शाळेतील गुरुजना नमन हे ज्यांनी दिली पात्रता, झाले जीवन धन्य आज अवघे आचार्य ही देवता, आचार्य ही देवता, आचार्य ही देवता. शालेय जीवन संपल्यानंतर आपण कॉलेज विश्वात रमलो. गुलाबी हवा, तारुण्याची मस्ती आणि यौवनाचा भर यामध्येच धुंद होऊन रमत राहतो. कधी त्याला ती तर कधी तिला तो भेटतो, कधी कुणीतरी एकतर्फी प्रेमात पडतो. तर अशी प्रेमाची मनप्रीती पुढील कवितेत ऐकूया. मनप्रीत कविता. फुले प्रीतीचे उमलू लागले, गोड गोजरी आणि कासरी गंधित होऊन ती दरवळली, मनातल्या त्या वेलीवरती कुणी छेडता तार मनीची, सूर प्रीतीचे जुळू लागले, सुरेल सुस्वर त्याच स्वराने प्रीत गीतीचे मन गुणगुणले, मनातल्या त्या वेलीवरती लहरी करती मना गुदगुल्या, तरंग उठता मन सरोवरी, कधी शांत तो मन गाभारा, मूक प्रीतीचे मौन अंतरी, मनातल्या त्या वेलीवरती मन कवळी अशी प्रीती मग हृदयामध्ये प्रवेश करते, काळजातील कप्प्यामध्ये नकळत सुंदर घरटे बनते, मनातल्या त्या वेलीवरती भाग्यवान की प्रेयोरे, जया लाभते ऐसी प्रीती, मने तयाची एक होनी, नाती जुळती शतजन्मीची, मनातल्या